एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक आता 1 तासांपासून विस्कळीत झाली आहे, तर कल्याणहून दुसरं इंजिन मागवण्यात आलेलं आहे। तरी इतरही गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झालेला आहे। स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी सध्या पाहायला मिळते आहे। त्यामुळे आता पाहतोय गेल्या 1 तासांपासून रेल्वेची ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि आता हेच इंजिन पुन्हा नेण्यासाठी तिथून रुळावरून हटवण्यासाठी आणखी एक इंजिनाच्या मदतीने ते आता इंजिन हटवलं जातंय। कल्याणहून दुसरं इंजिन आता मागवलेलं आहे। गेल्या 1 तासापासून ही वाहतूक जी आहे रेल्वे वाहतूक ती विस्कळीत झालेली आहे आणि आता याच विस्कळीत वाहतुकीचा इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम होणार आहे। उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे जे इंजिन होतं ते जाग्यावरती बंद पडलं। आता हेच इंजिन पुन्हा रुळावरून बाजूला करण्यासाठी नाशिकवरून सुद्धा कल्याणवरून दुसरं इंजिन मागवलेलं आहे। गेल्या 1 तासापासून याच मार्गावरची जी रेल्वे वाहतूक होती ती विस्कळीत झालेली आहे। याच विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे आता इतर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम होणार आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक गेल्या 1 तासांपासून आता विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे।